बँक ऑफ इंडिया ते जुना पीबी रोडपर्यंत जुन्या सीडीपी प्रकरणाचा पुनर्विचार करून जमीन गमावलेल्या नागरिकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई न दिल्याप्रकरणी बेळगाव स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीडीपी आराखड्यानुसार रस्ता बांधणे आवश्यक असताना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने रस्ता उभारला. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून योग्य भरपाई देण्याचे निर्देश दिले असतानाही रस्ता बांधकामात जमीन गमावलेल्या नागरिकांना भरपाई देण्याकडे स्मार्ट सिटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानं एमडी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयीन नोंदीनुसार बेळगाव स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे 2,18,00,000 रुपयांची भरपाई द्यायला हवी होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे स्मार्ट सिटीच्या एमडी यांच्या विरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या अनंत रामनाथ हेगडे विरुद्ध बेळगाव स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन या प्रकरणात न्यायालयाने कॉर्पोरेशन विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सहाय्यक आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार बेळगाव स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने अनंत रामनाथ हेगडे यांना 2,17,99,489 म्हणजे सुमारे 2,18,00,000 इतकी भरपाई देणे अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम न भरता तसेच न्यायालयासमोर कोणताही प्रतिनिधी हजर न राहिल्याने न्यायालयाने व्यवस्थापकीय संचालकांविरोधात 25,000 रुपयांच्या रकमेचा जामीन वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. हा वॉरंट 18 डिसेंबर 2025 पूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबर 2025 रोजीच न्यायालयाने कॉर्पोरेशनला भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते, तरी त्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही भरपाई न दिल्यास जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही न्यायालयाने दिलाय. ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव.